सांस्कृतिक कलेचा वारसा जपणारं शहर म्हणून परभणी जिल्ह्याची ओळख आहे। या ठिकाणचे अनेक कलावंत जे आहेत ते होऊन गेले। काही कलावंत आपली कारकीर्द गाजवताना दिसतात। मात्र या ठिकाणी जे नवं नाट्यगृह उभारलं जात होतं ते नाट्यगृह आता गेल्या 6 वर्षापासून या ठिकाणचं काम जे आहे ते संथ गतीने सुरू आहे आणि त्यामुळे आपण बघतोय की ही मोठी बिल्डिंग जी आहे ही नाट्यगृहाची उभारली आहे। मात्र या ठिकाणी अर्धवट काम झाले नाही। इमारत आता धूळ खातीये। दुसरीकडे गेल्या 6 वर्षापासून याचं काम रखडलं नाही। या परिसरामध्ये ही अशी मोठमोठी झाडे आणि घाणीचं साम्राज्य या ठिकाणी आता पाहायला मिळतंय। शहरामध्ये जुनं नटराज रंगमंदिराची परिस्थिती देखील दयनीय आहे। हे नाट्यगृह मोडकळीस आलंय। विशेष म्हणजे या जुन्या रंगमंदिरामध्ये महापालिकेने आपलं प्रभाग समितीचं जे आहे ते कार्यालय थाटलेलं आहे। एकीकडे नवं जे नाट्यगृह आहे ते तळीरामांचा अड्डा बनलाय, तर जुनं जे नाट्यगृह आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेने आपला कब्जा केल्यामुळे या ठिकाणच्या जे नागरिक आहेत त्यांना शहरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमासाठी नाट्यगृह शिल्लक नसल्यानं मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो आणि त्यामुळं हे नाट्यगृहाचं काम पूर्ण कधी होणार, याला निधी मिळणार की नाही, असंच हे नाट्यगृह तळीरामांचा अड्डा बनून राहणार, असे एक ना अनेक प्रश्न येथील नागरिक विचारतात। त्यामुळे याचं काम लवकर पूर्ण करण्यात यावं अशी मागणी देखील या ठिकाणचे नागरिक करताना दिसत आहेत। कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।